गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण VSEPR थेरी पाहिली होती. ओके, व्हॉट इज VSEPR? व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन. ओके, सो इन this theory was put forth by the Chiswick and Powell. So व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन theory to predict the shape of covalent molecules. ओके, लास्ट जो ऑक्टेट रूल आहे तो ऑक्टेट रूल काही शेप प्रोव्हाइड करत नव्हतं मॉलिक्युल्सला. ओके, so that rule was not applicable. Therefore the new theory is introduced, that is the VSEPR theory, that was given by the Chiswick and Powell. This theory is based on the idea that electron pairs on the atom in a molecule repel each other. Okay, आता repel म्हणजे they are काय करतात, एकमेकांच्या पासून लांब जातात, दॅट इज कॉल्ड रिपल्शन. सो ह्या रिपल्शन वरती थेरी बेस आहे. ॲटम इन अ मॉलिक्युल अरेंज देमसेल्फ इन सच दॅट रिपल्शन इज मिनिमाइज. आणि ॲटम कसे अरेंज होतात की कमीत कमी रिपल्शन झालं पाहिजे. अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री, अँड दॅट विल कमीत कमी रिपल्शनमुळे जी शेप त्याला मिळेल, दॅट विल गिव्ह अस द जॉमेट्री टू द मॉलिक्युल्स. आता जॉमेट्री काय आहे त्याचे एक्झाम्पल्स पुढे आहेत आपल्याला, आपण ते डिटेलमध्ये पाहूया. आता रूल्स आहेत थिअरीचे काही. पहिला रूल आहे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत ते कसे अरेंज करतात, दॅट रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. कमीत कमी रिपल्शन झालं पाहिजे, हा पहिला रूल. सेकंड, विथ दिस अरेंजमेंट द मॉलिक्यूल अक्वायर मिनिमम एनर्जी अँड मॅक्झिमम स्टॅबिलिटी. आता याच्यामध्ये काय होतं, मॉलिक्युल्स काय करतात, मिनिमम एनर्जी आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी अटेन करतात. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देअर अरेंजमेंट डिटरमाइन द शेप ऑफ द मॉलिक्यूल. लोन पेअरची जी काय अरेंजमेंट आहे ते काय करतात, मॉलिक्युलला शेप देतात. ऑर्डर ऑफ रिपल्शन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, लोन पेअर इज ग्रेटर दॅन लोन पेअर, बॉन्ड पेअर इज ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर. म्हणजे सर्वात जास्त जी काही रिपल्शनची ऑर्डर आहे ती लोन पेअर सर्वात जास्त रिपेल होतं. ओके, ॲज कम्पेअर टू द लोन पेअर और बॉन्ड पेअर. ओके, सो याच्यामध्ये number of lone pairs and bond pair of electron decide the shape of the molecule. The molecules having no lone pair of electron have a regular geometry. Okay, आता काही geometries आपण पाहू ज्याच्यामध्ये लोन पेअरच इलेक्ट्रॉनचे नाहीत. तर पहिला आहे लिनियर जॉमेट्री. आता लिनियर जॉमेट्रीचं एक्झाम्पल आहे पहा, कार्बन डायऑक्साईड CO2. लिनियर जॉमेट्री काय आहे बा, सो दिस इज द लिनियर जॉमेट्री. आणि याचा बॉन्ड अँगल किती आहे, दॅट इज 180 डिग्री. तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत, तर 2 नंबर ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. सो दिस इज द लिनियर जॉमेट्री. मॉलिक्युलर जॉमेट्री काय आहे, लिनियर. ओके, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. एक्झाम्पल आहे BCl3. बोरॉन ट्रायक्लोराइड. सेंटरला बोरॉन आहे, हिअर क्लोरीन अँड हिअर क्लोरीन. बॉन्ड अँगल किती आहे, 120 डिग्री. ओके, सो दिस इज द BCl3, BF3, BH3. दॅट इज द ट्रायगोनल प्लेनर. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पेअर किती आहे, 3. 1, 2 आणि 3. आणि याच्यामध्ये किती आहे, 1 आणि 2. ओके, सो दॅट इज द ट्रायगोनल प्लेनर. लिनियर जॉमेट्री पहिली, सेकंड ट्रायगोनल प्लेनर. नाव थर्ड जॉमेट्री आहे याच्यामध्ये, दॅट इज द tetrahedral. Okay, so let's see tetrahedral. What is the tetrahedral geometry? Let's see. For example, CH4 मिथेन मोलेक्युल आहे किंवा अमोनिया मोलेक्युल आहे, सिल्वर टेट्राक्लोराइड आहे, सिलिकॉन टेट्राक्लोराइड आहे. सो टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. टेट्राहेड्रल म्हणजे काय, दिस इज कार्बन, दिस इज हायड्रोजन, this will be another hydrogen, this will be another hydrogen, and this will be the another hydrogen. So कार्बन 4 हायड्रोजन 4 कॉर्नरला. आणि याच्यामध्ये दिस इज द टेट्राहेड्रल जॉमेट्री. ओके, आणि हे 3D मध्ये आहे. दिस स्ट्रक्चर आहे 3D. हा जो इथे दिसतोय हा ॲक्च्युली बॅक साईडला आहे.
ओके, हा एक प्लेनवरती, हा प्लेनवरती, हा प्लेनच्या वरती आणि हा प्लेनच्या पलीकडे आतमध्ये जातो. ओके, म्हणजे ह्या ब्लॅक बोर्डच्या पलीकडे जाईल. ओके, अशी जॉमेट्री आहे. थर्ड, फोर्थ आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. एक्झाम्पल आहे PCl5. पहा, सेंटरला हा फॉस्फरस, हा एक Cl, इथे Cl, इथे एक Cl, इथे एक Cl आणि इथे एक Cl. किती? 5 आहेत Cl. ओके, सो इट लुक लाईक अ ट्रायगोन अँड like a pyramid. Okay, so but it is a trigonal bipyramidal. Trigonal bipyramidal. Okay. Here no lone pair of electrons, and number of electrons are here. Number of electrons pair, so here 5 electron pairs are there. 5 electron pairs are there. So this is the trigonal bipyramidal. And last is octahedral. Octahedral geometry. So how octahedral geometries arrange themselves? For example, SF6 sulfur hexafluoride. So here सेंटरला सल्फर असेल, एक फ्लोरीन इथे, एक फ्लोरीन इकडे, 2 झाले, 3 4 5 आणि 6. आणि जॉमेट्री काय आहे? इट इज अ ऑक्टेहेड्रल जॉमेट्री. ऑक्टे मीन्स 6. ओके, याच्यामध्ये ऑक्टेहेड्रल जॉमेट्री, याच्यामध्ये टोटल 1 2 3 4 5 आणि 6 याच्यामध्ये आहेत. TF6 SCF6. आणि याच्यामध्ये ही जी जॉमेट्री आहे याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही. याच्यामध्ये एकही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, लिनियर आहे, ट्रायगोनल प्लेनर आहे, त्याच्यानंतर टेट्राहेड्रल आहे, ट्रायगोनल बायपिरॅमिडल आहे आणि ऑक्टेहेड्रल आहे. सो ह्या जॉमेट्रीज आपण पाहिलं डिपेंडिंग ऑन द व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. ओके, आता काही जॉमेट्री ज्या आहेत त्या डिपेंडिंग ऑन द लोन पेअर्स आहेत. ओके, काही आहेत त्या आपण पाहूया आता याच्यामध्ये. Geometry of some molecule having one or more lone pair of electrons. Okay, so moleculeचा टाईप दिलाय त्यांनी. फॉर एक्झाम्पल SO2 आहे आणि हा टाईप आहे AB2E. AB2E टाईप आहे. आता वेअर A इज द सेंट्रल ॲटम. सेंट्रल ॲटम कोणता आहे? A. B is the bonded atom and E is the lone pair of electrons. हा सेंट्रल ॲटम, हा बॉन्डेड ॲटम आणि E म्हणजे काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो याचा पहिला आहे SO2 घेतला आपण. सो याच्यामध्ये जी काही हा सल्फर आहे, हिअर ऑक्सिजन आणि याचा बॉन्ड अँगल आहे 109 डिग्री, 109.3 डिग्री. शेप आहे याचा बेंड शेप. शेप किती आहे? बेंड शेप. आणि नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर्स किती आहेत? 2 बॉन्डिंग पेअर्स आहेत. नंबर ऑफ लोन पेअर्स, 1 लोन पेअर आहे याच्यावरती. ओके, आणि टाईप कोणता आहे मोलेक्युलचा? AB2E टाईप. सो दॅट इज द बेंड शेप. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, दॅट इज AB3E टाईप. AB3E टाईप म्हणजे सेंट्रल ॲटम A आहे, बॉन्डेड ॲटम 3 आहेत आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे? तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 आहे याच्यामध्ये. ओके, E आहे म्हणून 1. इथे पण 1 E आहे, इथे पण 1 E आहे, म्हणून नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहे? 1 आहे. फॉर एक्झाम्पल NH3 अमोनिया मोलेक्युल आहे. सो सेंट्रलला नायट्रोजन, 1 हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन आणि तिसरा हायड्रोजन. याच्यामध्ये जो काही बॉन्ड अँगल आहे तो 106.7 डिग्री. ओके, आणि याची जॉमेट्री काय आहे? ट्रायगोनल पिरॅमिडल. ट्रायगोनल पिरॅमिडल. हे झालं अमोनिया मॉलिक्युलसाठी. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, दॅट इज AB2E2 टाईप. AB2E2. A म्हणजे सेंट्रल ॲटम, B म्हणजे बॉन्डेड ॲटम 2 आहेत आणि E2 म्हणजे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत.
फॉर एक्झाम्पल H2O वॉटर मॉलिक्यूल आहे. आता वॉटर मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन सेंट्रल ॲटम आहे आणि हायड्रोजन बॉन्डेड ॲटम आहे आणि याच्यामध्ये जो काही बॉन्ड अँगल आहे तो 104.5 डिग्री आहे. 104.5 डिग्री. शेप कसा आहे याचा, जॉमेट्री शेप याचा बेंड शेप आहे आणि दिस इज द AB2E टाईप. त्याच्यानंतर AB4E म्हणजे 4 बॉन्डेड ॲटम आहे, एक सेंट्रल ॲटम आहे आणि एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. एक्झाम्पल आहे SF4 सल्फर टेट्राफ्लोराईड. सो सेंटरला सल्फर आहे, त्याच्यानंतर एक फ्लोरीन, दुसरा फ्लोरीन, तिसरा फ्लोरीन आणि चौथा फ्लोरीन. आणि याचं जे काही शेप आहे तो कसा आहे, सीसॉ. सीसॉ म्हणजे काय, आपलं जे कर्वत असते कर्वतचं जसं शेप आहे दॅट इज कॉल्ड द सीसॉ शेप. त्यानंतर पुढचं आहे AB3E2 टाईप. AB3E2 टाईप याच्यामध्ये टी शेप आहे आणि एक्झाम्पल आहे ClF3. ClF3. सो Cl सेंटरला आहे, इकडे एक F, इकडे एक F आणि एक्झॅक्टली सेंटरला एक F. ओके. याचा बॉन्ड अँगल आहे 86.2 डिग्री. 86.2 डिग्री आणि शेप आहे टी शेप. टी शेप ॲक्च्युली टी सारखा आहे म्हणून टी शेप, जो टी सारखा दिसतो म्हणून टी शेप. पुढचा पॉईंट आहे आपला AB5E. AB5E आणि शेप आहे स्क्वेअर पिरॅमिडल. IF5 आहे याचं एक्झाम्पल. सेंटरला I, इथे एक F, इथे F, इथे F, इथे F, इथे F. ओके. हा स्क्वेअर जनरेट झाला आणि वरती एक F आहे लाईक अ पिरॅमिडल, देअरफॉर इज अ स्क्वेअर पिरॅमिडल. स्क्वेअर पिरॅमिडल. ओके. आणि लास्ट आहे दॅट इज स्क्वेअर प्लेनर. AB4E2. AB4E2 आहे. फॉर एक्झाम्पल झेनॉन टेट्राफ्लोराईड आहे. सो सेंटरला झेनॉन, इकडे एक F, इकडे F, F अँड F. एक कसं आहे जॉमेट्री, शेप स्क्वेअर प्लेनार. ओके. सो काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे त्याचा जो शेप आहे तो अकॉर्डिंग टू VSEPR थेरीने आपण तो पाहिला. ठीक आहे. त्याच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट घेऊया व्हॅलन्स बॉन्ड थेरी. ओके. जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. आपण इथे एक्झाम्पल आपण अमोनिया मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूलचं एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे, ज्या जॉमेट्रीज आपण स्टडी केल्या त्याच्यामध्ये. ओके. सो दिस इज द व्हॅलेन्शियर इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी इन डिटेल. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट घेऊया दॅट इज व्हॅलन्स बॉन्ड थेरी. ओके. इम्पॉर्टंट थेरी आहे. सो व्हॅलन्स बॉन्ड थेरीवरती पुढचा आपला कन्सेप्ट आहे हायब्रिडायझेशनचा, तो आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे. थँक्यू.